पूरा रोड इन लोग ने ब्लॉक किया था गाइस। ये देखो भैंसा जी आई आई आई। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग गाईज। कशा तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहा, खुश राहा। तर गाईज चाललोय आता दिव्याकडे, कारण की गाईज विषय असा झाला आहे की ती तुम्हाला तर माहिती आहे की प्रेग्नेंट आहे। सो ना आज तिच्या हजबंडचा आज हे काय झालं बड्डे आहे। सो मला तिचा मेसेज आलेला की असं असं आहे, म्हणजे मला त्यांना काही गिफ्ट द्यायचे, काय शर्ट द्यायची गिफ्ट। तर ठीक आहे, मग आता शर्ट घेऊन चाललो आहे आणि मला 2-3 कामं आहेत अजून परत गाईस। सो पहिले ते शर्ट घेतला आहे गाईस, हे बघा। ओय मावशी, शर्ट घेतला आहे। आता जाऊ मग तिला शर्ट देऊ आणि निघू तसंच बड्डेला थांबायचा, कारण कामं आहेत। पूरा रोड इन लोग ने ब्लॉक किया था गाइस। ये देखो भैंसा जी आई आई आई। तर गाईस जस्ट दिव्याला देऊन निघालो, सॉरी जाम गाईत निघालो गाईस, कारण की मला 2-3 कामं होती। तुम्हाला बोललो ती कामं करू म्हणून मी बोललो की मला टाईम नाही, बोललो मी जातो। मग घाई गाईज निघालो मी। तर गाईज जस्ट दिव्याकडून घरी आलो गाईज। आणि गाईज संध्याकाळी 1-2 कामं आहे, ते तुम्हाला मी बोललो। ती 2 कामं करून आपल्या बसची ते 2 कामं करून मग जायची मूवीला। मी, जिजू, कौशल, स्मित आहे, अजून दिदी आहे आणि ते वल्लरी आणि ताई आहे, जिजूंची बहीण। सो गाईज ती मूवीला पण जायचं आहे। संध्याकाळचा शो आहे तो आपल्या आपला याचा शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक्चर आला आहे, तो राजा शिवाजी, तो पिक्चर बघायला जायचं आहे संध्याकाळी। सो 2-3 कामं आहेत, ती करून मग पिक्चरला जाऊ। आणि आता जिया पण घरी दे, बघा तुम्ही रे तर गाईज चाललोय आता गाडी धुवायला गाईज। आत्ता मला टाईम भेटला, आता फ्री झालो, मला पटकन मला गाडी धुवून ओके मागले। द्या तीस मागले गाईज, 30 पायपाचा काय आता पंजल झालाय गाडी अशा प्रकारे धुवून झाली। क्या हुआ रे? तर गाईस गाडी अशा प्रकारे धुतली पण आणि पुसली पण, परत मग बाहेरच लावलेली असेल ना, सो तो धुल नको बसायला म्हणून गाडी धुतली पण आणि पुसली पण एकदम चकाचक। असं काम आहे। आता जाऊ गाईस घरी, मला बस पण चालू करायची होती, पण आता गाईस लयच वेळ झालाय। मी बोल एक काम करतो, आता उद्या येतो, उद्या सकाळी येतो आणि मग तेव्हा बस चालू करू। आणि अजून एक ऑइल पण टाकत होतं, ते बोलत हे पण उद्याच करू। जिजू आज वस्तीला आहेत ना वस्तीला तिथे काय रे? अरे तू तर मागाची मध्ये वस्तीला बरोबर रे, आमची तर वस्तीला का धावला तुम्ही? चाललो आज रे तिथे। हो पौधे चल बोलते येत असं तर गाईस 7:45 काही शो आहे। सो आता किती वाजले? 7:20 झालेत।
सो आता निघू आम्ही काहीच थोड्या वेळात. चलो. काय चाललंय रे? सँडविच. झाला वाटतं चालू. तर काही आम्ही पोचलेलो आहे आता थिएटरमध्ये. आतमध्ये एंट्री. बस यही प्रॉब्लम है, सबको पता है. डॉक्टर और थो जोड़ों के दर्द का जबरदस्त इलाज है. आयुर्वेद और इसका कोई साइड इफेक्ट भी नहीं. पास वाले मेडिकल स्टोर पर 15 पर्यंत. लेकिन लेकर कौन है? मेरी बात मानिए. इथपर्यंत 3 आहे आपली. दर्द से परेशान है. म्हणून अभिप्रेत नाही. चित्रपट इतिहासातून प्रेरणा घेत असला तरी अनेक प्रसंग, घटना, संवाद, पात्रे, नाती, कालरेषा, वेशभूषा, प्रथा, परंपरा, रूढी, स्थळे, दृश्यरचना, नकाशात्मक मांडणी, चित्रात्मक सादरीकरण, व्यक्तिमत्वांचे तर काही अशा प्रकारे मूवी संपलेली आहे. जाम मोठी मूवी होती. 7:45चा शो होता. 7:45चा. वाजले बघा किती, 11:20 झाले. इंटरवल पण जाम मोठा होता म्हणून इंटरवल जाम मोठा केलेला म्हणून त्यावेळेला लेवल झाला. आता निघू घरी जायला. चलो गाईस. तर गाईस जस्ट घरी आलो मूवीवरून. गाडी पण लावली आताच. सो चलो जाते आम्ही. जेवलो पण नव्हतं काही न जेवताच जिंकलो. आता जातो घरी जेवायला. तर गाईस आता जेवायला घेतोय. गाईज मूवीबद्दल आता तुम्ही विचार करत असाल की मूवीबद्दल काय सांगितलं नाही. गाईज मूवीचा विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची मूवी आहे. सो ॲब्सोल्युटली भारीच असेल ऑफकोर्स. सो मूवी तर जाम भारी होती गाईज आणि सगळ्यांना आवडली. आणि मग स्मितला पण आता काहीच निघताना सोडला. स्मित इथे आपल्या फ्लॅटवर सोडला कारण की ताई आणि तो तिकडेच आहे. कारण की साक्षी इथे गेले, जेजुरीला गेले. इथे तुळजापूरला गेले गाईस. साक्षी दादासोबत आपल्या लोके दादा सगळ्यासोबत वहिनी वगैरे आहेत त्यांच्यासोबत गेले. सो स्मित आणि ताईच होते. तर ताईंनी सांगितलं की डायरेक्ट त्याला फ्लॅटवर सोड, घरी नको जाऊ बोलते. सो त्यांना सोडला मी आणि मूवी जाम भारी होती गाईस. आता जेवतो आहे गाईस. जिजू आणि दीदी पण जेवायला आलेत घरी. सो आता जेवू सगळे एकत्र. चलो जाते हवे. आयला हिच्यासाठी गाईस डायरेक्ट थिएटरमध्ये पॉपकॉर्न आणलेत. मी काय बोलू पण पहिल्यापासून बोलणार आहे. अरे माझा तू बोलते तू बोलते असं बोल. काय काय थांब मी दाखवतो. काय ना बोल. अरे अरे थांब. असा असा मम्मी हाय कर हाय कर. तू सेल्फी असं कॅमेरा उचललाय तर मामाने सांगितलं. कसा हा मग ती बोलते हाय कर. हाय कर. तुला बोलताय आजच सकाळी हाय कर रे. असा सकाळी एसी ब्लाउज झोपेतच मेली. थंडे थंडे पॉपकॉर्न घे. काहीतरी विसरले मी बोलायचं. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. घे. आता बाय बाय करू का? नको आता बाय बाय नको.
गाइस फादर गाइस बोलते तुला अभ्यास नाही करायला तुला हा गाईश मुताईश पादाईश करायला पाहिजे बोलते बोलते मी तुला असं वाटलं असं मी तुला काय ब्लॉग बघत का नाही बोलते सगळे ब्लॉग बघते बोलते त्यावर बोलता येतो हा गाईश मुताईश पादाईश काय सुट्टी उद्यापासून क्लास आहे आयुष्यात मग उद्यापासून क्लास काय माहिती जाशील ना जिया हा जाईन जाशील बाबू क्लासला जाशील तू वा तर गाईज जिया घरी चालले ती बोलते की गॅलरीत उभा राहा बोलते मला बाय करायला बोलते तो बघ खाली चला बाय बाय जातो चला आम्ही आतमध्ये जाऊ का आतमध्ये बाय बाय गुड नाईट बाय बाय तर गाईस आय होप तुम्हाला असा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील बाय बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय